चेष्टा मस्करी करताना एका 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली. पाहूया सविस्तर वृत्त. नाशिक शहरात वारंवार गुन्ह्याचं सत्र सुरूच असल्याचं आपण बघतो आहोत. यातच आता चेष्टा मस्करी करताना एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. लवनीत भगवाने असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. गुरुवारी रात्री देवळाली कॅम्प येथे रात्री 9 वाजता लवनीत आणि त्याचा मित्र सुमित रस्त्याने जात होते. त्यांच्यामध्ये चेष्टा मस्करी झाली. त्यामध्ये लवनीतने सुमितला डोक्यात मारले. त्यानंतर सुमितने लवनीतच्या पोटात मारून गुप्तांगावर हाताच्या कोपराने मारल्याने लवनीत बेशुद्ध झाला. सुमितने त्याला उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात नेलं, परंतु उपचारादरम्यान लवनीतचा मृत्यू झालाय. त्यामुळे देवळाली परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. संशयित आरोपी अल्पवयीन आहे. त्याला देवळाली कॅम्प पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या घटनेचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करतायत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.